पण नेमकं हेच आहे जे आपण पकडलं नाही, ती म्हणजे यांची वोट चोरी. ठीक आहे, काही काही ठिकाणी आपण वोट चोरीमध्ये जे राहुल गांधींनी दाखवलं, सगळीकडे आपण पाहतोय, कधी कर्नाटकमधलं असेल, कधी हरियाणामधलं असेल. आणि हे सगळं झाल्यानंतर आपली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ही वोट चोरी पकडण्याच्या आधी जी झाली, त्यानंतर मला जे कोणी भेटायचे ते सांगायचे, आदित्य काहीतरी गडबड झालेली आहे, एवढ्या कमी सीटा ह्या महाविकास आघाडीच्या येऊ शकत नाही. ज्यांचं सरकार येणार होतं ते विरोधी पक्षात असे बसू शकतात आणि एवढ्या कमी मताधिक्याने बसू शकतात, एवढ्या कमी सीटांबरोबर बसू शकतात, हे शक्यच नाही. काही ना काहीतरी गडबड झालेली आहे, काही ना काहीतरी झोल झालेला आहे. मग कोणी बोलत होतं ईव्हीएमची गडबड आहे, कोणी बोलत होतं ते व्हीव्हीपॅट जे आहे त्याच्यात ती काळी काच लावली त्याच्यानंतर त्याची गडबड आहे. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये जेव्हा आपण शोधायला लागलो, तेव्हा प्रत्येक मतदारसंघांमधून आपल्याला कळायला लागलं की कुठे ना कुठे ती गडबड आहे. ती गडबड नेमकी आपल्या निवडणुकीच्या यादीमध्ये आहे. हीच मी तुम्हाला आज एक उदाहरण दाखवणार आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना आज इथे जे बोलवलेलं आहे ते एवढ्यासाठीच बोलवलेलं आहे की निवडणुका जेव्हा येतील आपले अनेक लोक जे इच्छुक असतील, अनेक लोकांना जे इच्छुक यासाठी असतील की आपला उमेदवार जिंकायला पाहिजे, आपली मशाल जिंकली पाहिजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेत सत्तेवर आला पाहिजे. ही सगळ्यांची इच्छा आहे. लढाईची ताकद आहे, जिद्द आहे, हिम्मत आहे. पण ही लढाई फक्त प्रचारातून होणार नाहीये. ही लढाई फक्त आता बॅनरवर होणार नाहीये. ही लढाई फक्त आता काही मोठ्या सभेंमधून होणार नाही, काही मोर्चांमधून होणार नाही. ते तर आपल्याला करायला लागणारच आहे. 1 तारखेचा मोर्चा आपला आहेच. पण ही लढाई ज्या मिनिटाला आपल्या हातात ड्राफ्ट रोल येईल ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा, तिथपासून सुरू होणार आहे. मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती. कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत, मी काही त्यांना म्हणतही नाही. पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खुदा पहाडवर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. माझी एवढीच अपेक्षा आहे, मी काय बोलणार नाही. त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत. त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका. त्याच्यावर मी कालच सांगितलं, कव्हर फायरिंग आहे. त्यांना माहिती आहे निवडणुका हारणार आहे म्हणून कवर फायरिंग करता है। जिस तरीके से आदित्य ठाकरे ने कल जो वर्ली में दिखाया और उसके बाद 1 नवंबर को मोर्चा ले जाने की तैयारी, इसको कैसे देखते? देखिए, मेरी अपेक्षा इतनी थी कि मैं आदित्य ठाकरे को थोड़ा बहुत जानता हूँ, इसलिए मुझे अपेक्षा नहीं थी कि वो भी पप्पूगिरी करेंगे। उन्होंने भी राहुल गांधी जी की स्टाइल में बड़ी स्क्रीन लगाना, और फिर हमने देखा राहुल गांधी जी इधर से उधर चल रहे हैं, उधर से इधर चल रहे हैं, और जो बोला उसमें खुदा पहाड़ और निकला चूहा भी नहीं, ऐसा जो राहुल गांधी का प्रदर्शन था बस उसी का रेप्लिका यहाँ पर आदित्य ठाकरे इन्होंने किया है। और मैं ऐसा मानता हूं कि उनका कवर फायरिंग चल रहा है। उनको पता है जनता उनके साथ नहीं है, वो चुनाव में जीत नहीं सकते, इसलिए कवर फायरिंग कर रहे हैं कि हारने के बाद फिर यही वीडियो दिखाएंगे, देखिए हमने तो कहा था इसलिए हम हारे। ये एक प्रकार से लोकतंत्र का मजाक उड़ा रहे हैं।